श्री स्वामी समर्थ. मेष राशी 6 ते 12 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मेष राशीच्या मित्रांनो, हा नवीन आठवडा तुमच्यासाठी नक्की काय खास घेऊन येतोय? तुमच्या मेहनतीला आता योग्य फळ मिळणार आहे का, की अजून थोडा संघर्ष बाकी आहे? कामाच्या ठिकाणी येणाऱ्या नवीन संधी तुम्हाला पुढे नेतील का, की थोडा गोंधळ वाढवतील? पैशांच्या बाबतीत हातात टिकाव लागणार आहे का, की खर्च अनावर होणार आहे? नात्यांमध्ये प्रेम वाढणार का, की एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून गैरसमज होणार आहेत? कुटुंबात आनंद आणि शांतता राहणार का, की थोडा तणाव जाणवणार आहे? तुमचं मन स्थिर राहील का, की विचारांचा भडीमार होणार आहे? आरोग्य चांगलं राहील का, की काही संकेत तुम्हाला सावध करतील? हा आठवडा तुमच्यासाठी यशाचा दरवाजा उघडणार आहे का, की काही महत्त्वाच्या गोष्टी शिकवणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा तुमच्यासाठी थोडासा टेस्टिंग तर थोडासा प्रोग्रेस घेऊन येणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी चिडचिड होऊ शकते. पण जसं आठवडा पुढे जाईल तसं तुम्हाला जाणवेल की प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवूनच जातीये. या आठवड्यात तुमची जिद्द आणि आत्मविश्वास यांची खरी परीक्षा होणार आहे. काही ठिकाणी थांबून विचार करावा लागेल, तर काही ठिकाणी लगेच निर्णय घ्यावा लागेल. तुमचा स्वभाव थोडा घाईचा असतो, पण यावेळी जरा संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कामाच्या बाबतीत नवीन संधी दिसतील, पण त्याचवेळी जबाबदाऱ्या देखील वाढतील. पैशांच्या बाबतीत थोडं प्लॅनिंग केलं तरच फायदा होईल. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठी थोडं स्वतःहून पुढे येणं गरजेचं आहे. मन कधी खूप उत्साही तर कधी थोडं गोंधळलेलं वाटेल, त्यामुळे स्वतःला वेळ देणं आणि मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. हा आठवडा तुम्हाला कसं संतुलन ठेवायचं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा हे शिकवणारा ठरणार आहे. जर तुम्ही शांतपणे आणि शहाणपणाने पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या बाबतीत सुरुवातीपासूनच थोडी धावपळ जाणवेल. काही कामं अचानक तुमच्यावर येऊ शकतात, ज्यामुळे सुरुवातीला ताण वाढेल. पण घाबरायचं कारण नाही. तुम्ही तुमच्या जिद्दीनं सगळं सांभाळू शकता. कार्यालयात एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ती अवघड वाटेल, पण जसं काम पुढे जाईल तसं तुम्हाला त्यात आत्मविश्वास येईल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे प्रत्येक गोष्ट नीट आणि वेळेत पूर्ण करा. सहकाऱ्यांसोबत थोडे मतभेद होऊ शकतात. कुणाच्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नका. शांत राहून परिस्थिती हाताळली तर तुमचं नाव चांगलं राहिलं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आठवडा चांगल्या संधी घेऊन येतोय. नवीन ग्राहक मिळू शकतात, पण मोठी गुंतवणूक करताना दोनदा विचार करा. कोणताही करार करताना कागदपत्र नीट तपासा. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. हातात पैसे येतील, पण ते टिकवणं थोडं कठीण जाईल. एखादा अचानक खर्च समोर येऊ शकतो. घरासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी पैसे खर्च करावे लागतील. काही जणांना एखादी जुनी देणी फेडावी लागू शकतात, त्यामुळे बजेट बनवून चालणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एखादी नवीन कमाईची संधी मिळू शकते, पण त्यात लगेच उडी घेऊ नका. आधी सगळी माहिती घ्या. गुंतवणुकीत जरा संयम ठेवा. जर तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवलं तर आठवड्याच्या शेवटी थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि नातेसंबंध. या आठवड्यात प्रेमाच्या बाबतीत भावना थोड्या चढ उतारात राहतील. कधी खूप जवळीक वाटेल, तर कधी छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. तुमचं लक्ष कामाकडे जास्त गेलं तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. मनातलं स्पष्टपणे बोलणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेमात असणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा परीक्षेचा आहे. विश्वास टिकवणं खूप गरजेचं आहे. एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते, पण त्यावर शांतपणे चर्चा करा. कुटुंबातही थोडेफार मतभेद होऊ शकतात, पण तुम्ही समजूतदारपणे वागलात तर वातावरण पुन्हा आनंदी होईल. कौटुंबिक जीवन. घरात काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. एखादा छोटासा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. आईवडिलांची काळजी घ्या, त्यांना तुमच्या वेळेची गरज आहे. घरातील मोठ्यांचा सल्ला घेतलात तर अनेक गोष्टी सोप्या होतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील. एखाद्या जुन्या गैरसमजाचा शेवट होऊ शकतो. घरात शांतता टिकवण्यासाठी तुम्ही थोडं समजूतदारपणानं वागणं गरजेचं आहे. मानसिक स्थिती आणि आरोग्य. मन थोडं अस्थिर राहू शकतं. एकाच वेळी खूप गोष्टी डोक्यात चालू राहतील, त्यामुळे थोडा गोंधळ जाणवेल. ताण जास्त घेतलात तर थकवा, डोकेदुखी किंवा झोपेच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ द्या. मोबाईल आणि स्क्रीनपासून थोडा ब्रेक घ्या. व्यायाम, योग किंवा ध्यान केलं तर मन शांत राहील. आहाराकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण करा. पाणी भरपूर प्या आणि शरीराची काळजी घ्या. छोट्या त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण आणि विद्यार्थी.
विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करायला सुरुवातीला थोडं कठीण जाईल, पण एकदा रुटीन तयार झालं की सगळं व्यवस्थित होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. नवीन विषय समजून घेण्यासाठी वेळ द्या. शिक्षकांचा सल्ला घ्या. मित्रांमध्ये वेळ घालवणं थोडं कमी करा आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचं फळ दिसायला लागेल. या आठवड्याची खास सूचना: कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. पैशांबाबत नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये शांतता आणि संयम ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. उपाय: दररोज श्री स्वामी समर्थ यांचा जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. लाल रंगाचा एखादा वस्त्र किंवा वस्तू जवळ ठेवा. हा आठवडा तुम्हाला संयम आणि शहाणपणाने पुढे जाण्याचा धडा देणारा आहे. सुरुवातीला थोड्या अडचणी येतील, पण हळूहळू सगळं सुरळीत होईल. काम, पैसा, नाती आणि आरोग्य सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन ठेवणं खूप गरजेचं आहे. हा आठवडा तुमच्यासाठी थोडा संघर्ष, पण शेवटी यश असा ठरणार आहे. सुरुवातीला काही अडथळे, गोंधळ आणि ताण जाणवेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसं सगळं हळूहळू तुमच्या नियंत्रणात येताना दिसेल. तुमची मेहनत वाया जाणार नाही, फक्त थोडा संयम ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या बाबतीत तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. पैशांच्या बाबतीत जपून पावलं टाकलीत तर नुकसान टाळता येईल. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवला तर गोडवा टिकून राहील. आरोग्य आणि मनशांती याकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमची खरी ताकद तिथेच आहे. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला घाई नको पण थांबू नका हा महत्त्वाचा धडा देणार आहे. शांत राहून आत्मविश्वासाने आणि शहाणपणाने पुढे गेलात तर आठवड्याच्या शेवटी समाधान आणि छोटंसं यश तुमच्या हाती येईल. जर तुम्ही शांतपणे आणि आत्मविश्वासाने प्रत्येक परिस्थितीला सामोरं गेलात तर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला समाधान आणि यश दोन्ही मिळेल. धन्यवाद.